नमो आदेश अलख निरंजन. नमस्कार मित्रांनो, भगिनींनो, मातांनो. आज गुरुवार, प्रदोषाचा पावन दिवस. आजच्या दिवशी काही माहिती, मनातले काही विचार तुमच्यासमोर ठेवण्याच्या हेतूने हा व्हिडिओ करतो आहे. सर्वप्रथम गुरुचरणी शतशत वंदन. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुदेव को अलख आदेश, गुरु माई को आदेश, सद्गुरु को आदेश. आदेश अलख निरंजन. जय गुरुदेव साईनाथ शंभो. मित्रांनो, आपण बघत असतो की आजकाल जरी कलियुग असेल तरी भक्ती मार्ग याचा महिमा काही कमी झाला नाही आहे. कली कितीही प्रबळ असला तरी ज्यांनी सृष्टीची निर्मिती केली, उत्पत्ती केली, त्यांना देखील ही सृष्टी कशी चालवायची, त्याचे कसे रक्षण करायचे याची चिंता आहे. कारण ज्यांनी चोच दिली तोच दाण्याची व्यवस्था करतो. आपण आजकाल वेगवेगळी या नद्या प्रकारची साधना, सिद्धी या सगळ्यांबद्दल पॉडकास्ट येताना बघतोय. अप्सरा सिद्धी, यक्षिणी डाकिनी सिद्धी, वेताळ सिद्धी, कालभैरव सिद्धी, महाकाली सिद्धी, तंत्र साधना, गुप्त साधना, काही निम्नस्तरीय साधना, या प्रकारचे वेगवेगळे पॉडकास्ट व्हिडिओज आजकाल प्रदर्शित होत आहेत. मला त्यांच्या विरोधात काही बोलायचं नाही, पण एक विचार आणि एक मत तुमच्यासमोर इकडे मी ठेवू इच्छितो. महाकाली, गुरु गोरक्षनाथ, बाबा कालभैरव, मच्छिंद्रनाथ महाराज, हे जे सगळे सिद्ध शक्ती आहेत, त्यांची सिद्धी करण्याची, त्यांची साधना करण्याची आवश्यकता तर आहेच, पण प्रत्येक माणसाला ती करणे आवश्यकच आहे का? साधना आणि सिद्धी केल्याशिवाय देव प्राप्त किंवा ते ठराविक दैवत प्राप्त होऊ शकत नाही का? निम्नस्तरीय साधना, सिद्धी या करणं खरंच गरजेचे आहे का? जर एका बालकाने आर्तभावाने आपल्या मातेला आवाहन केले, तिचा आवाज दिला, तिला बोलवले, तर ती माता येणार नाही का? महाकालीची साधना ही उग्र साधनांपैकी एक समजली जाते. पण महाकाली जशी उग्र आहे तशीच ती प्रेमळ आहे. ती माता पार्वती आहे, ती मा जगदंबा आहे, ती जगज्जननी आहे. आणि या जगज्जननीला आपण प्रत्येक वेळेस सिद्धिरूपाने प्राप्त करण्याची खरंच आवश्यकता आहे का? आपण भक्तिभावाने, प्रेमाने, आदराने मातेला आवाहन करून, प्रार्थना करून, तिच्या चरणी नतमस्तक होऊन आपले इच्छित कार्य करून घेऊ शकतो की नाही? तर घेऊ शकतो. कारण आज आपण जर बघायला गेलं तर एखाद्या दैवतेशी किंवा शक्तीशी आपला संबंध कसा आहे यावर ती शक्ती आपले कोणते काम करते हे निश्चित होते. महाकालीची साधना, भद्रकालीची साधना, मा बगलामुखीची साधना, या सगळ्या साधना उग्र साधना आहेत. आणि याच्यासाठी जसं आपण म्हणतो ना की MBBS, MD, PhD वगैरे केलेले असतात, त्या क्षेत्रामध्ये निष्णात व्यक्ती असतात, एक्सपर्ट लोक असतात, ते लोक त्या गोष्टी करतात. तर आपल्यासारख्या सामान्य माणसाने जो संसारात राहून भक्तिमार्गात आहे
तो या गोष्टी शक्य करू शकत नाही का? तो कोणत्या प्रकारे देवाच्या सानिध्यात राहून आपला मुक्तीचा मार्ग, आपले जे दैनंदिन जीवनातील येणारे कष्ट, दैन्य, संकटे आहेत त्यांचे निवारण आपण कसे करू शकतो, याचा विचार आपण करतो का? आपण बघतो की ठराविक देऊळ असतात, तिथे नियमित रूपाने आरत्या होतात, काही कार्यक्रम असतात. मग ती देवता तिथेसुद्धा जागृत असते. महाकालीचं रूप हे त्या ठिकाणी आणि त्या प्रसंगांना रूप देवीने घेतलेले आहे. कधी दुर्गा झाली आहे, कधी ती भवानी झाली आहे, कधी ती चंडी झाली आहे, कधी छिन्नमस्तिका झालेली आहे, कधी कालरात्री झालेली आहे. जशी जशी गरज आहे आणि ज्या प्रकारचे कार्य आहे त्या कार्यानुसार त्यांनी ते रूप धारण केले आहे. माता सतींनी जेव्हा देहत्याग केला होता दक्षाच्या कुंडामध्ये, तेव्हा भगवान शंकरांनी त्यांच्या जटेतून वीरभद्राची उत्पत्ती केली होती. आणि जेव्हा वीरभद्राला सुद्धा त्यावेळेस युद्धामध्ये मदत पाहिजे होती, तेव्हा त्यांनी भद्रकालीची उत्पत्ती केली होती. हे जे समस्त विश्व आहे ते भगवान आदिनाथाने, भगवान शिवशंकरांनी आणि माता पार्वती शक्तिरूपी जगदंबेने निर्माण केलेले आहे. त्यांच्या इच्छेने या सृष्टीचा कण कण हा चालतो आहे. साधना सिद्धी या आहेत त्या कराव्यात, त्याबद्दल दुमत नाही. पण भक्ती मार्गातून आपण जर आपल्या देवतेसमोर, आपल्या आराध्याजवळ जर जोडले गेलो तर ते खूप सोयीचे होते. कारण सिद्धी आणि साधनेमध्ये खूप कठोर असे नियम असतात आणि त्या नियमांचे जेव्हा आपल्याकडून पालन होत नाही, तेव्हा त्यांचे कठोर शासन आणि दुष्परिणाम त्या साधकावर होतात. मग भक्ती मार्गाने एक बालक म्हणून त्यांच्या चरणी राहून, त्यांची सेवा करून, सेवाभाव मनात ठेवून आपण त्या शक्तींना आपलंसं करू शकतो. आज ट्रेनमधून प्रवास करताना आपण अपरिचित माणसाला जेव्हा काय दादा कसे आहात, किंवा लेडीजमध्ये काय मॅडम कसे आहात, काय ताई कशा आहात, असं जेव्हा बोलतो तेव्हा समोर त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते. म्हणजेच आपण त्यावेळेस काय करतो, त्या व्यक्तीला, मग ते स्त्री असेल पुरुष असेल, त्यांना एक प्रकारचा मान सन्मान आणि त्यांना आपुलकी देतो. तोच भाव जर आपण आपली जी आराध्य दैवत आहे, आपली लाडकी देवता आहे, कोणताही आपलं दैवत असो, त्यांच्याप्रती ठेवून एक नियमावली आखून घेऊन त्यानुसार कार्य केले तरी देखील आपल्या आयुष्यातील बरेचसे संकट आहेत ना, त्यांचे निवारण होते. गुरुमाऊली क्षणोक्षणी आपल्याला प्रचिती देण्यासाठी सामर्थ्यवान आहे. पण त्यांच्याकडे पूर्ण गंगा आहे हो. पण आपलं हातातलं जे पात्र आहे त्याची काय क्षमता आहे, त्याच्यानुसारच आपल्याला गोष्टी मिळणार. मग आपण आपलं भांडं, आपलं जे पात्र आहे ते तेवढं मजबूत केलं पाहिजे. महाकालीचे मंत्र आहेत, तिचे स्तोत्र आहे, त्यातूनसुद्धा आपण त्यांना आपलंसं करू शकतो. गुरु गोरक्षनाथांचं नामस्मरण केलं, मच्छिंद्रनाथांचं नामस्मरण केलं, कालभैरवांचं कालभैरव अष्टक आहे त्याचं पठण केलं तरी देखील ते आपल्याला प्रसन्न होतात. प्रत्येक वेळेस उग्र साधना करण्याची आवश्यकता आहेच असे नाही. सात्विक भावनेने, भक्तिभावाने देखील आपण देवाला एक बालक आणि भक्त म्हणून आपलंसं करू शकतो. आपण प्रत्येक वेळेस मिठाई नाही ठेवू शकलो तरी आपण चिमूटभर साखर देखील ठेवू शकतो. कारण देवाला तुमची ती मिठाई, साखर, गूळ
कोणतं ठेवलेले फळ याच्यामध्ये अजिबात रस नसतो. तो ठेवताना त्यामागे आपला जो काही भाव आहे, आपल्या तो क्वांटिटीवर नाही, आपल्या क्वालिटीवर लक्ष देत असतो. हे नेहमी लक्षात ठेवा. आपण देवळात जातो, दक्षिणा पेटीमध्ये जे काही आपण दानधर्म करतो तो करावा, पण तेरा तुझको अर्पण ही भावना जर आपण ठेवली मनामध्ये, तर ती खऱ्या अर्थाने आपलं जे दान आहे, आपले जे भक्तीचे सगळे रूप आहेत ते त्याच्या चरणी अर्पण करा ना. कारण ज्याने सृष्टीची निर्मिती केली तो तुमच्या दानाने भुकेला आहे का? अजिबात नाही. ही जी समाज व्यवस्था आहे, ही जी मंदिरातली व्यवस्था आहे, ती चालू राहावी आणि त्याला हातभार लाभावा म्हणून ही दानपेटी आणि सुरू झाली आहे. आज आपण जेव्हा शिर्डीला जातो तेव्हा आपण पाहिलं असेल, आधी शिर्डी कशी होती, आता शिर्डी कशी आहे. कालानुरूप त्याच्यामध्ये बदल होत गेले. साईबाबा हे सुद्धा एक नाथपंथी आहेत. दासगणूंनी स्तवनमंजिरीमध्ये असे म्हटले, तूच सद्गुरू मच्छिंदर, तूच महात्मा जालंधर, तू निवृत्ती ज्ञात ज्ञानेश्वर, कबीर शिख नाथ तू. म्हणजे आपण आपल्या दैवताला कोणत्या रूपात पाहतो, मग तिला हातात आपण शस्त्र घेऊन बघतोय का, की तिला आपण आपलं मस्तक कुरवाळताना बघतोय. आपल्या मनीचा जो भाव आहे, तो भाव त्या आपल्या देवतेला, त्या आपल्या आराध्याला त्या रूपात येण्यास भाग पडतो. लक्षात ठेवा, आपण जेव्हा आपल्या देवताचे, आपल्या आराध्याचे आवाहन सिद्धिरूपात करतो आणि भक्तिरूपात करतो, या दोघांमध्येही फरक आहे. भक्तिभावनेने जेव्हा आपण त्यांचे आवाहन करतो तेव्हा त्यांचे होणारे आवाहन, ह्याचा आनंद आणि याचा प्रभाव हा खूप वेगळा असतो. गुरुमाऊलीच्या कृपेने असे बरेच अनुभव या बालकाला वेळोवेळी आलेले आहेत. ही जी प्रचिती जेव्हा येते, त्यांचं अस्तित्व, त्यांचं आपल्यासोबत राहणं, प्रत्यक्ष रूपात नाही पण संकेत रूपात राहणं, वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव देऊन, वेगवेगळ्या प्रकारचे दाखले देऊन त्यांनी त्यांचं अस्तित्व आपल्यासोबत आहे हे दाखवून दिलेले असतं. सृष्टीच्या कोणत्याही तुम्ही कोपऱ्यात जा, कानाकोपऱ्यात जा, आपले आराध्य, आपले दैवत, आपली गुरुमाऊलीचं छत्र हे आपल्यासोबत नेहमी असतं. म्हणून सिद्धी साधना ही तर कराच, पण त्याआधी नामस्मरण याला काही तोड नाही. कारण तुम्ही जर पाहिलं असेल तर सिद्धीमध्ये सुद्धा काय होतं, मंत्रजाप असतात. 1000 वेळा करा, 1,00,000 वेळा करा. ते देखील एक प्रकारचे नामस्मरणच आहे. आज जेवढे जेवढे ज्योतिर्लिंग आहेत, जेवढे जेवढे अष्टविनायक आहेत, ते कोणत्या तांत्रिकाने, कोणत्या साधकांनी निर्माण केले आहेत का हो? ते भक्तीचे प्रत्यक्ष प्रगटीकरण आहे. त्र्यंबकेश्वर झालं, भीमाशंकर झालं, औंढा नागनाथ झालं, परळी वैजनाथ झालं, केदारनाथ झालं, घृष्णेश्वर आहे, महाकालेश्वर आहे. या प्रत्येकाच्या मागे ज्या ज्या कथा आहेत, त्याच्या ज्या मागच्या लीला आहेत, त्यामागे कुठलीही तंत्रसाधना आहे का, की भक्ती आहे, भक्ती मार्ग आहे, हे तुम्ही स्वतः विचारून पहा. कारण जिथे भक्ती आहे ना, तिकडे देव वो नंगे पैर चले आते हैं. तो कधीच बघत नाही की भक्ताला संकट येतंय, भक्तावरती अरिष्ट ओढवलंय.
एका क्षणाचाही विलंब न करता आपलं दैवत, मग ते कोणतेही दैवत असो, आज अष्टविनायकांपैकी तुम्ही बघा, प्रत्येक गणपतींची जी कहाणी आहे त्या कहाणीमध्ये कोणी स्थापना केली नाही आहे यांची, ते भक्तीची प्रतीक आहेत. सगळे गणपती बघा, तुम्ही कोणतेही गणपती बघा, त्याच्या मागे एक प्रकारची भक्तीची खूप मोठी गोष्ट आहे. भीमाशंकरला देखील, त्र्यंबकेश्वरला देखील त्यांच्यावरती जेव्हा गोहत्येचं पाप झालं, सगळ्यांनी त्यांना त्राही त्राही करून ठेवलं, तेव्हा त्यांनी आत्कंठेने भगवान शंकरांचे आवाहन केलं, आराधना केली. त्यांनी साक्षात प्रकट होऊन त्यांना तो सगळ्या दिव्य दृष्टांत दिला आणि त्यानंतर तिथे ज्योतिर्लिंगाची स्थापना झाली. हे आपण जेव्हा एक वेगळ्या दृष्टिकोनातून हे जे सगळे तीर्थक्षेत्र आहेत यांच्याकडे बघू ना, त्यावेळेला त्याच्या मागचं खरं गुपित आणि त्याच्या मागचं जे काही गोम आहे, त्याच्या मागे जो आपण बोलतो ना मोरल ऑफ द स्टोरी, तर बिहाइंड एव्हरी तीर्थक्षेत्र मोरल ऑफ द स्टोरी भक्ती, त्याग, विश्वास, श्रद्धा आणि सबुरी हाच आहे. आज जगात खूप प्रकारच्या विचित्र गोष्टी होत आहेत. धर्मांतर होत आहे, वेगवेगळ्या आसुरी शक्ती, आसुरी विचारांची माणसं आज आपल्या बाजूला फिरत आहेत. व्यसन करणारे, जुगार खेळणारी माणसं आपल्याबरोबर दुसऱ्यांना सुद्धा ही लत लागावी याच्या प्रयत्नात असतात. त्यावेळेला आपण जर नामस्मरण, आपली साधना जर चालू ठेवली, तुम्ही कुठेही असावं, अभ्यास करत असा, काम करत असा, जेवत असा, पाणी पित असा, आंघोळ करत असा, शौचाला असा, नामस्मरण ही अशी गोष्ट आहे ना, ही तुम्ही कोणत्याही क्षणी कुठल्याही ठिकाणी चालू ठेवू शकतात. आणि नामस्मरणाचं एक वलय, ज्याप्रमाणे आपण उन्हात गेल्यावर छत्री घेतली तर आपल्याला ऊन लागत नाही, पाहिलं ना, गॉगल लावलं तर आपल्या दृष्टीला उन्हाची झळ लागत नाही, त्याप्रमाणे नामस्मरणाची छत्री, नामस्मरणाचा गॉगल हा जर आपण लावला ना, तर ठाई ठाई परब्रह्म आणि सद्गुरू कृपेचा प्रताप हा आपल्यासोबत नेहमी राहतो. आजच्या गुरुवारच्या या विशेष दिनी तुम्हा सगळ्या श्रोत्यांना, भक्तांना, मित्रांना, माता भगिनींना एक मी कळकळीची विनंती करतो की समोर देवतेचा आपला फोटो असो नसो, मूर्ती असो नसो, नामस्मरण सुरू ठेवा. बघा, तुम्हाला जी दिव्यत्वाची प्राप्ती आणि जी अनुभूती येईल ना भक्तीची, कारण आपल्यासमोर देवतेचा फोटो आणि मूर्ती असताना नामस्मरण करणं ही चांगली गोष्ट आहेच, पण त्यापेक्षाही प्रत्यक्ष रूपात ते आपल्यासमोर नसताना देखील आपण त्यांचे नामस्मरण केलं ना, तर त्याची किंमत ही निश्चितच वाढते. भक्ती खूप सुंदर आहे, भाव खूप सुंदर आहे, हे जीवन खूप सुंदर आहे. आपल्या गुरूंनी जे जे आपल्याला सांगितले त्याचे पालन करा, त्याचे अनुसरण करा. लक्षात ठेवा, तुम्ही कितीही तीर्थक्षेत्र जावा, कुठेही फिरा, पण गुरुचरण हेच सर्वस्व आहे. गुरुचरणाला कोणताही पर्याय नाही आहे. भगवंतानी गुरु जरी समोरासमोर आले तरी आधी गुरुचं नमन करावं.
कारण आज गुरूंमुळेच भगवंत आपल्या भेटीस आला. ही भावना आणि हा विश्वास आपल्या मनात नेहमी असला पाहिजे. त्यामुळे देवदेवतांना सिद्ध करणं, हे सिद्ध करणं, त्याला सिद्ध करणं, त्यापेक्षा तर तुम्ही गुरूंनाच सिद्ध करा ना. गुरूंना सिद्ध करण्यापेक्षा गुरूंना आपलंसं करा. कारण गुरु हे आपल्याकडे चंद्र सूर्याच्या नजरेने बघत असतात. आपल्या प्रत्येक शिष्याला ते ज्याप्रमाणे सूर्य आणि चंद्र पृथ्वीवरील प्रत्येक जीवाला समान ऊर्जा देत असतो, त्याप्रमाणे गुरु देखील आपल्या प्रत्येक शिष्याला समान भावनेने बघत असतो. चंद्र सूर्याच्या नजरेने तो आपल्या भक्तांकडे बघत असतो. त्यामुळे नामस्मरण करायचं आहे, गुरूंप्रती श्रद्धा ठेवायची आहे. कारण या कलियुगात जर आपल्याला सुरक्षित राहायचे आहे तर नामस्मरणाला, भक्तीला पर्याय नाही. नवनाथ पंथामध्ये देखील जर आपण पाहिलं असेल तर गुरु गोरक्षनाथांनी देखील त्यांच्या गुरूंप्रती सद्गुरू मच्छिंद्रनाथांमध्ये अढळ श्रद्धा ठेवली. गुरु की भक्ति मेरी शक्ति, बोलो अलख निरंजन, सब दुख भंजन, बोल अलख निरंजन, आदेश अलख निरंजन.